आणि मुंबईतल्या भाजप कार्यालयात देखील आता एकच जल्लोष जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे। मराठ्यांना 16% आरक्षण दिल्यानंतर आपण बघतो ढोल ताशे वाजवून आता भाजपचे कार्यकर्ते एकच जल्लोष करतायत। भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि मिठाई वाटलेली आहे। भाजप कार्यालयाच्या समोर दृश्य आपण बघतोय, एकमेकांना मिठाई भरून तोंड गोड केलं जात आहे आणि आजचा दिवस साजरा केला जातोय। मराठ्यांना 16% आरक्षण आम्ही दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला असं म्हणत आपण बघतोय कशा प्रकारे भाजप ऑफिसमध्ये हा जल्लोष केला जातो। काँग्रेस राष्ट्रवादीच्या मनात पॉलिटिकल इरादा होता आणि आज भाजप सेनेच्या मनामध्ये प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भावना होती। त्यामुळे थोडा वेळ लागला पण पक्का आरक्षण आज आपण देऊ शकलो। दरम्यानच्या काळामध्ये यामध्ये अनेक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की ओबीसीचं आरक्षण कापलं जाणार आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 16% सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग असं वेगळं करून हे आरक्षण दिलं गेलं आहे। आणि आपण बघतोय भाजप आमदारांनी आता जल्लोष साजरा केलेला आहे। नागपूरमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष केलाय, तर जालन्यामध्ये भाजपनं जल्लोष केलेला आहे। समोरची दृश्य आपण बघतोय, कुठे फटाके फोडले जातात, कुठे मिठाई भरवली जाते। मुंबई, नागपूर, नाशिक, सातारा, धुळे, जालना इथली दृश्य आपण बघतोय। ठिकठिकाणी आज भाजपकडनं जल्लोष सुरू आहे। अर्थात या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की 1 तारखेला जल्लोष करा आणि त्याप्रमाणे त्याच्या अगोदरच आपण बघतोय आज विधायक जे आहे ते दोन्ही सभागृहात सादर झालं, मंजूर झालं आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। तर मुंबईचे दृश्य आहेत, विधान भवनातली तिकडे भाजपचे सर्व आमदार भगवे फेटे घालून उतरले आणि त्यांनी कशा प्रकारे मिठाई भरून आनंद साजरा केला ते आपण बघतोय।